नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. राज्यातील शिक्षकांचे प्रश्न सुटत नसल्यामुळे 11 डिसेंबर रोजी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या समोर राज्यातल्या शिक्षकांचा मोर्चा निघणार आहे. शिक्षकांच्या मागण्या आहेत: जुनी पेन्शन योजना लागू करावी, समूह शाळा बंद कराव्यात, शिक्षकांचे जे प्रश्न आहेत, शिक्षक भरतीचा प्रश्न आहे तो मार्गी लावावा, अशी यादी आहे प्रश्नांची. आणि त्या सगळ्या प्रश्न सुटतच नसल्यामुळे शिक्षकांनी अधिवेशनाच्या ठिकाणी मोर्चा काढायचं ठरवलं आहे. बघा, राज्य शासनाने आता 20,000 शिक्षकांच्या भरती करण्याची योजना जाहीर केली आहे. एक तर आपल्याकडे जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका अशा अनेक ठिकाणच्या शाळा आहेत. या शाळांमध्ये तब्बल 31,000पेक्षा अधिक शिक्षक कमी आहेत. म्हणजे तिकडे वेगवेगळ्या विषयाचं एकदा शिक्षक समजा ती जागा कमी झाली, ती जागा भरलीच जात नाही आहे. मग अनेक शाळांमध्ये शिक्षकच नाहीत, तर ती शाळा चालवायची कशी, गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यायचं कसं, शैक्षणिक नवीन अभ्यासक्रम राबवायचा कसा, असे प्रश्न शाळेच्या समोर आहेत. आणि त्यामुळं गुणवत्ता जी शाळेतली टिकायला पाहिजे ती गुणवत्ता टिकणं अवघड होत चाललं आहे. शिक्षकांचे प्रश्न काय आहेत? त्यांचं म्हणणं आहे की जुन्या काळामध्ये शिक्षकांना पेन्शन योजना होती, ती आता रद्द झाली आहे, ती पुन्हा सुरू करावी. कंत्राटी भरती रद्द करावी. शिक्षकांना जे अतिरिक्त कामं लावली जात आहेत, म्हणजे आता 27 ते 47 वयोगटातील निरक्षरांचा सर्वे करण्याचं काम शिक्षकांना देण्यात आलं असून पुन्हा त्यांना साक्षर करण्याचं कामही शिक्षकांकडेच देण्यात येणार आहे. अशी शाळाबाह्य कामं आहेत. एक तर शाळेच्या नवे उपक्रम राबवण्याच्या नावाखाली नवे ॲप्स देतात, नव्या लिंक्स देतात आणि याच्यातच शिक्षकांचा वेळ जातो आहे आणि मग शिकवायचं जे आहे ना ते राहून जात आहे. वेगवेगळे चार्ट भरायला लावले जातात, ते इतकं काम किचकट आहे, भीक नको पण कुत्रावर म्हणण्यासारखी अवस्था शिक्षकांची व्हायला लागलेली आहे. म्हणजे सातत्यानं ह्या ऑनलाईन कामाच्या मध्ये शिक्षक हा अडकून पडतो आहे. शिकवायचं जे त्याचे मुख्य काम आहे ते काम करायला त्याला वेळ मिळत नाही, असं शिक्षकांचं म्हणणं आहे. शिक्षकांच्या ज्या मागण्या काय आहेत? मुख्यालयी राहणं ही अट रद्द करा. त्याच्यानंतर त्यांचं म्हणणं असं आहे की घरभाडं आम्हाला तुम्ही बंद करू नये, घरभाडं दिलं जावं, अशा शिक्षकांच्या मागण्या आहेत. आता या मागण्यांकडे सरकार कसं पाहतं माहिती नाही. वास्तविक आता शिक्षकांना पगार चांगले मिळत आहेत. त्याच्यानंतर पूर्वी शिक्षक गावात राहत होते. शिक्षकांचा एकूण शिक्षणाच्या विषयामध्ये गावातले लोक त्या शिक्षकांना देव मानत होते. अनेक गोष्टी होत्या. आता सगळंच जुन्या काळातलं आता नव्या काळात येईल असं नाही, पण शिक्षकांकडनं पण लोकांच्या अपेक्षा आहेत. शिक्षकांच्या मागण्यासाठी जसं शिक्षक मोर्चा करतायत तसं आता कदाचित शिक्षकाकडून ज्या आपल्या मागण्या आहेत त्यासाठी देखील गावोगावी असे मोर्चे निघू शकतात. त्यामुळे प्रश्न असा आहे की हे जे शिक्षकांचे प्रश्न आहेत ते सोडवलेच पाहिजेत, परंतु प्रश्न सुटल्यानंतर त्यांनी जे मुख्य त्यांचं शिक्षण त्याच्यासाठीचा वेळ दिला गेला पाहिजे. कारण अनेक शिक्षक असं दिसत आहेत की त्यांच्या नोकरी व्यतिरिक्त अन्य कामे करण्यातच ते गुंत आहेत. अर्थात ते केवळ शिक्षक आहेतच नाही, सगळ्याच सरकारी विषयामध्ये आहे. मात्र शिक्षणाच्या विषयामध्ये चांगलं शिक्षण जर द्यायचं असेल तर शिक्षकांचे प्रश्न सुटले पाहिजेत. समजा सरकार आणि शिक्षक संघटना यांच्यामध्ये जर तफावत असेल, अंतर असेल, ऑन टेबल त्याच्यावरती चर्चा करून प्रश्न कधी कुठं सोडवले जाणार हे चर्चा होऊन निर्णय व्हायला पाहिजे. प्रश्न प्रलंबित ठेवणं, लोंबकळत ठेवणं, यातून त्याचा थेट परिणाम हा गुणवत्तेवर होतो आहे आणि म्हणून सरकारने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.